सम्यक न्यूज. जय भीम. मी विजय निलंगेकर. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. देशाची प्रामाणिक राहा. हा अन्याय अत्याचार या देशातील शोषित, पीडित, अत्याचार पीडित आणि मायनॉरिटीज कदापि सहन करणार नाही. कारण जोपर्यंत हा अन्याय आणि अत्याचार चालू राहील, ही खदखद देखील चालू राहील. आम्हाला माहित आहे की केंद्र शासन कोणत्या पद्धतीने सत्तेवर आलेलं आहे, कोणत्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारवर ही सत्तेवर आलेली आहे. हा लोकशाहीच्या आणि इलेक्ट्रल पॉलिटिक्सच्या, लोकशाहीच्या, डेमोक्रेसीचा एक तमाशा बनलाय की काय, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये आज रुजत आहे. म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगू इच्छितो, आम्ही हात जोडून विनंती करू इच्छितो, आमचा लढा हा बौद्धांचा नाही, हा आमचा लढा एखाद्या मातंगाचा नाही, हा आमचा लढा या देशातील खऱ्या अर्थाने देशप्रेमींचा आहे, सर्व संविधान प्रेमींचा आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे आणि देशहितासाठी आहे. संविधान नसेल तर हा देश देखील नसेल, हे ध्यानात ठेवा. म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो, बाबांनो, तुमच्यासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढ्यासाठी संविधानाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, संविधानासाठी लढा. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करू शकतो. म्हणून आज आम्ही मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून आम्ही अशी मागणी करतो, ताबडतोब संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या त्या आतंकवादी आणि देशद्रोह्यांना ताबडतोब कारवाई करा, कडक कारवाई करा. कारण कडक कारवाई केल्यानंतर या देशात पुढे कुणाची हिंमत होणार नाही. बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेबांची प्रतिमा आणि संविधान, कुणाचाही अपमान करण्याची हिंमत होणार नाही. म्हणून आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बाबांनो, बाबासाहेबांची प्रतिमा असो किंवा संविधान असो, त्याच्या विरोधात जो कोणी अपमान करणारा असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई करा. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा जय 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 भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. या भारत सरकार, या मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? या टीव्हीच्या माध्यमातून, या लाईव्हच्या माध्यमातून मोदी सरकार, अमित सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, या तिघांना पण युवकांच्या वतीने सांगतोय, या मुंबईचा आम्ही मणिपूर होऊ देणार नाही. जर मणिपूर झाला तर तुमचा श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे जिथे हे नेते आहेत त्यांच्या घराघरात जाऊन, युवक हा जो जेनझी आहे हा तुमच्या घराघरात जाऊन तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. ज्या ग्वाल्हेरच्या माणसाने, ज्या ग्वाल्हेरच्या मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केलेला आहे, त्याला जर कडक शिक्षा, त्याला जर न्यायपालिकेने देशद्रोहाची शिक्षा जर केली नाही तर या मुंबईतला युवक गप्प बसणार नाही. तुम्हाला बघायचं असेल तर काही दिवसातच तुम्हाला येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये तुमचा जेनजी तुम्हाला तुमची सत्ता पालटून दाखवेल. या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व युवकांना आवाहन करतो की मित्रांनो, हे जे जातीवादी सरकार आहे, हे जे आरएसएसचं सरकार आहे, या आरएसएसच्या सरकारला तुम्हाला इथल्या इथे धडा द्यावा लागेल. जर तुम्ही आज जागा झाला नाही तर या मुंबईचा मणिपूर करायला या सरकारला वेळ लागणार नाही. या मुंबईचा मणिपूर होऊ द्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस सरकारांना सांगतोय, लवकरात लवकर तुमच्या केंद्रशासित सरकारने सांगा, ग्वाल्हेरच्या त्या माणसाला आत्ताच्या आत्ता आयुष्य ठेपाची सजा झाली पाहिजे, जन्मठेपाची सजा झाली पाहिजे. ज्या मिश्राला जर तुम्ही त्या गवईवर जर बूट फेकतानाच पकडलं नसतं तर आज हे प्रकरण झालं नसतं. जाणीवपूर्वक तुमची आरएसएस, जाणीवपूर्वक तुमची भाजपा अशा लोकांना मिठी चोरीसारखं, मिठी गेम सारखं अशा लोकांना पाठीशी घालून या भारतामध्ये, या मुंबईमध्ये
जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जातीय तेढ निर्माण करताय. पण ही आंबेडकरीचं चळवळ, आंबेडकरी लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आणि संविधानाला मानणारी ही कदापि होऊ देणार नाही. जोपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे, संविधानाला मानणारी लोक जिवंत आहेत, तोपर्यंत या देशात जातीवाद चालणार नाही. मायनॉरिटी SC ST वर अत्याचार होऊ देणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला जागा व्हायचं असेल तर लवकर जागे व्हा, अन्यथा या भारतात, या देशात, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये झालं ते मुंबईमध्ये होईल हे सांगतो आणि ते सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. भारतीय संविधान जिंदाबाद. संविधान विरोधियों भारत छोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो. संविधान विरोधियों भारत छोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो. RSS भारत छोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो. RSS भाजप छोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो. संविधान विरोधी भारत छोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो. संविधान विरोधियों भारत छोड़ो, भारत छोड़ो, भारत छोड़ो. मनुस्मृति मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनुस्मृति मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बीजेपी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. संविधान. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.